त्यानंतर आता विधानसभेची निवडणूक आहे। त्याच्यामध्ये आज मतदान मी पुणे शहरातल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये विद्याभवन शाळेमधल्या 192 क्रमांकाच्या बूथमध्ये मतदान केलेलं आहे। गेल्या वेळेला बऱ्याचशा ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये लोकांची गैरव्यवस्था झाली होती, रांगेत उभं राहायला लागलं होतं। त्याचबरोबर मंडप नव्हते, सावलीची व्यवस्था नव्हती। परंतु सगळीकडची माहिती जी येते त्याच्यानुसार यावेळेला निवडणूक आयोगाने योग्य ती कार्यवाही केलेली आहे आणि त्याच्यात मुंबई महानगरपालिका इथली नोडल एजन्सी असल्यामुळे त्यांनी ही सगळी व्यवस्था मुंबईतनं पुणे महानगरपालिकेने अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने केलेलं आहे। यावेळची निवडणूक वेगवेगळ्या कारणाने गाजते आहे, परंतु महत्त्वाचा भाग म्हणजे संविधान वाचवणं, त्याचबरोबर महायुती शासनाने केलेल्या विविध योजना, शेतमालाला भाव देणं, त्याचबरोबर वीज माफी, वीज बिलामधून माफी, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजना, शहरी आणि पायाभूत सुविधांचा विस्तार, अशा अनेक मुद्द्यांवरती लोकांचं लक्ष आहे। आणि त्यामुळे मी स्वतः मतदान गुप्त असतं, परंतु माझं मत सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु ते जाहीर करणं योग्य होणार नाही। परंतु येणाऱ्या निवडणुकांच्यामध्ये महायुती विजयी होईल आणि त्यामुळे महायुतीच्या जे मतदार आहेत त्यांनी आता आपला विजय निश्चित आहे असं म्हणून मात्र घरात थांबू नये। शेवटपर्यंत प्रत्येक मतदाराला घराबाहेर पडण्यासाठी आपण उत्साहित करावं आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं अशी माझी अपेक्षा आहे। मी सगळ्यांना तसं आवाहन करते।